सगळ्या गोष्टी इलेक्शन कमिशनच्याच असं फडणवीसांनी सांगितलंय। फडणवीसांनी ही सगळी जबाबदारी निवडणूक आयोगावर सोपवली आहे। शाईऐवजी मार्कर वापरायला सांगितला तो ही निवडणूक आयोगाच्या तयारीनंच, तेव्हा दोष कशाला द्यायचा हे सुद्धा निवडणूक आयोगानेच विचारा असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलंय। सकाळपासून मला वेगवेगळ्या ठिकाणातून मुंबईतून आणि इतर शहरातून पण फोन येत आहेत। निवडणूक याद्यांचा गोंधळ आहेच, नावं वगळली जात आहेत, इथली तिथे जात आहेत, गोंधळ काय संपत नाही आहे। शाईसुद्धा काही ठिकाणाची मला कळवण्यात आलं की वोटावरची शाई पुसली जाते। मला असं वाटतं निवडणूक आयुक्त हे पगार कसला घेतात ह्याचाही आता खुलासा झाला पाहिजे। विरोधी पक्ष वगैरे या नावाची काही गोष्ट ठेवायचीच नाही, दुसऱ्या पक्षाने निवडणुका लढायच्याच नाहीत। सरकारने ठरवायचं की कशा प्रकारे निवडणुका जिंकायच्या। जे त्यांनी विधानसभेच्या वेळेला केलं ते आता हे सगळं करायचा प्रयत्न करतायत। होऊ देणार नाही तो भाग वेगळा, आणि आज तर अजूनच वेगळं काहीतरी की बाबा आजपर्यंत ती इंक लावली जायची बरं का, आता काहीतरी नवीन पेन आणलंय आणि ते पेन मध्ये इतक्या तक्रारी सगळ्या बाजूनी येत आहेत की तुम्ही बाहेर पडल्यावरती त्याला जर सॅनिटायझर लावलं तर ती शाई जाते। पहिल्यांदा तर या सगळ्या गोष्टी इलेक्शन कमिशन ठरवतं आणि यापूर्वीही अनेक वेळा मार्कर पेन वापरलेला आहे। तथापि जर कोणाचं काही ऑब्जेक्शन असेल तर इलेक्शन कमिशननी त्या संदर्भात लक्ष द्यावं। मात्र मला असं वाटतंय की काही लोक उद्याचा निकाल प्रिएम्प्ट करून निकाल आल्यानंतर कशाला दोष द्यायचा याची तयारी करतायत हे मात्र स्पष्ट दिसतंय।